मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर आज महापौरांनी त्यांचा अहवाल प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे सुपूर्द केला। एकूण 137 पानी असलेल्या अहवालात अविश्वास ठरावाबाबतची भूमिका महापौर सुधाकर सोनवणे यांनी मांडलेली आहे। मुंढेंविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित ठेवून मुख्यमंत्र्यांनी 30 दिवसात महापौरांना त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं होतं। त्यानुसार महापौरांनी अहवालातून भूमिका स्पष्ट केलेली आहे। मुंढेंचं वागणं कसं चुकीचं आहे आणि ते कशा प्रकारे नियम धाब्यावर बसवतात हे अहवालात सांगण्यात आलंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागलंय। सरकारने आमचा जो प्रस्ताव या ठिकाणी निलंबित केला होता आणि निलंबनासाठी जे काही माननीय आयुक्तांनी जे त्या ठिकाणी अहवाल दिलेले होते ते त्याच्यावर आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे। आणि अनियमितता, भ्रष्टाचार या ज्या काही अफवा होत्या त्या अफवा कशा अफवा आहेत हे आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा हे केलेला आहे आणि स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे।